श्री स्वामी समर्थ. रोज-रोज एकच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने काही बनवली, की सगळेजण आवडीने खातात. तर मी पत्ताकोबी बारीक कापून घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि चण्याची डाळ भिजत घातली होती आणि थोडंसं 3-4 चमचे तेल, मोहरी, जिरे चांगले तडतडू दिले. नंतर ना त्यात हिरवी मिरची घातली आणि लसूण पण त्याच्यात बारीक केलेला होता आणि नंतर हळद आणि ही चण्याची डाळ भिजलेली, नंतर गोबी आणि मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं पीठ. तर मी हे सगळं टाकून घेतलं आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवायचंय. नंतर ना जास्त काही शिजवायची नाही. तर आपली भाजी तयार. आणि नंतर मला आज खूप कामे होती. मिरच्या, हळद हे वाळू घालायचं. सगळं काही वाळू घातलं आणि थोडा वेळ आराम केला. आराम करून उठले, हातपाय धुतले आणि नंतर हे टरबूज कापून देणं हे माझ्या मागचं काम राहतं. सगळ्यांना कापून दिलं आणि शेवटी मग आपण खायचं. आणि आज दळणं पण करायचे होते मला, तर दळणं केली आणि घरीच गिरणी आहे तर दळून ठेवले आणि नंतर ब्लाऊज शिवायला बसले. तर असा गळा मोठा समोरचा झाला ना, आता शोल्डर उतरतं. त्यासाठी ना मापाचा ब्लाऊजच्या बरोबरच हे मोजून घ्यायचा आणि व्यवस्थित कापून घ्यायचा आणि नंतर याला ना गोट लावून घ्यायचा आणि समोरचा गळा मोठा झाला की शोल्डर उतरतं. तर व्यवस्थित कापून घेतलं ना मग उतरत नाही. तर अशा पद्धतीने मी हे केलंय आणि क्रॉसपट्टी आणि कटोरी याला दाब शिलाई मारते. कारण की ना कधी-कधी अस्तर तसंच राहतं ना, वरचा कपडा सगळा निसटून जातो. दाब शिलाई मारल्यावरती ब्लाउज फाटेल पण कपडा निसटणार नाही.